नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्यामसिंग राजपूत. मी पुण्याहून आलेलो आहे. इथं याचं कारण म्हणजे साधारण जानेवारी महिन्यात असं झालं होतं की एक दिवस पहाटे मी 3 वाजता उठलो. त्यावेळी माझी एका डोळ्याची नजर पूर्णपणे गेली होती, विजन गेली होती. मग त्यावेळी घरात कोण नव्हतं, त्यामुळे मी तसाच परत झोपलो आणि सकाळी परत उठलो. 5ला उठून परत मी व्यायाम केला, मेडिटेशन केलं. नंतर सहज डोळे उघडले तर एक डोळ्यात जो विजन गेली होती त्या डोळ्यातली विजन हळूहळू यायला लागली आणि साधारण 4 तासात ती विजन आली. नंतर आम्ही मुंबईमध्ये होतो, त्यावेळी मुंबईमध्ये डोळ्याच्या टेस्ट केल्या, तर त्या डोळ्याच्या टेस्ट सगळ्या व्यवस्थित नॉर्मल आल्या. आम्ही तिकडनं पुण्यात राहायला असल्यामुळे पुण्याला परत आलो. पुण्यात आल्यावरती पुण्यात परत त्या डोळ्याच्या टेस्ट केल्या. त्या डोळ्याच्या टेस्टमध्ये सुद्धा ते नॉर्मल आल्यावर आम्हाला डॉक्टरनी MRI करायला सांगितलं. आम्ही MRI केल्यावरती असं दिसलं की आपल्या इथं कॅरोटिड आर्टरी म्हणून असते, ती कॅरोटिड आर्टरी एका ठिकाणी 100% ब्लॉक होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की ताबडतोब तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावा. आम्ही तिथनं एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो पुण्यातल्या, आणि तिथं त्या डॉक्टरने सांगितलं की अँजिओग्राफी करा. अँजिओग्राफी करताना असं दिसलं की एक आर्टरी तर 100% ब्लॉक होती आणि दुसऱ्या आर्टरीमध्ये 70% ब्लॉक होता. म्हणून त्या दुसऱ्या आर्टरीमध्ये स्टेंट टाकून तिथं करून घेतलं, अँजिओप्लास्टी करून घेतली. पण अँजिओप्लास्टी केल्यानंतर मला परत माझं असं, मी ह्याच्यापूर्वी कधीही मला हॉस्पिटलायझेशन झालं नव्हतं. मी कायम चांगला व्यायाम करणारा, मेडिटेशन करणारा, सगळं योगा करणारा, मी स्वतः योगा ट्रेनर आहे. पण हे झाल्यावरती ज्यावेळी माझी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर मला थकवा जाणवा लागला, माझ्या छातीत पाल्पिटेशन व्हायला लागलं, धडधड व्हायला लागली, चक्कर यायला लागली. मग परत जाऊन डॉक्टरना आम्ही फॉलोअपला दाखवलं, तर त्यांनी परत MRI केला, परत 2D इको केला, पण ते म्हटले सगळं नॉर्मल आहे. पण मला घरात संध्याकाळी असं धडधड व्हायची, छातीत त्रास व्हायचा, असं हे व्हायचं. मग मी घाबरलो आणि म्हटलं काय करायचं. तर त्यावेळी मी इंटरनेटवरती माधवबागची जाहिरात बघितली होती, आणि पूर्वी साधारण एक 4-5 वर्षापूर्वी माधवबागच्या एका क्लिनिकमध्ये जाऊन त्यांच्या ॲडव्हर्टाईजप्रमाणे एक टेस्ट वगैरे करून घेतली, काही औषध घेतलं होतं, आणि अनुभव खूप चांगला होता त्यांचा. मग आमच्या घरात मी सांगितलं की जर आता घरात तर रोज संध्याकाळी थोडं पाल्पिटेशन होते, भीती वाटते, मग आपण ते काही प्रॉब्लेम झाला तर हॉस्पिटलला गेल्यावरती परत ते ॲडमिट व्हा, हे करा, ते करा, $1-2 लाख रुपये खर्च आरामात जातो. त्यापेक्षा आपण माधवबागचं ट्रीटमेंट घ्यायला हरकत नाही. मग माझ्या मिसेसनं सुद्धा यासाठी परवानगी दिली, मुलांनी त्यासाठी हे केलं. मग आम्ही माधवबागला फोन केला, त्यांच्याकडनं खूप चांगला गायडन्स मिळाला. त्यांनी कसं ॲडमिशन करायचं, काय काय आहे, त्यांच्या फॅसिलिटीज काय आहेत, काय होतं, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्याप्रमाणे आम्ही माधवबागला मागच्या आठवड्यात तिकडं आलो होतो. इथं आल्यावरती माझी कल्पना होती की हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलसारखंच असेल, पण इथं तसं हॉस्पिटल असं नव्हतं. आम्हाला खरं म्हणजे रिसॉर्टमध्ये आल्यासारखं वाटलं. सगळं इकडं कॉटेजेस वगैरे जे आहेत ते मस्त एअर कंडिशन, सगळं व्यवस्थित कमोड वगैरे असलेले रिसॉर्ट आहेत. त्यावर राहायला खूप छान होतं. त्याशिवाय इथलं वैशिष्ट्य मला जाणवलं की इथं जे काय डे टू डे सगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या, त्यावेळी प्रत्येक वेळा ECG किंवा BP, शुगर हे सगळ्या मॉनिटर केल्या जायच्या. म्हणजे पेशंटच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीनंतर त्याच्यात प्रगती काय झाली किंवा त्याला काय प्रॉब्लेम आहे हे सगळं व्यवस्थित बघितलं जायचं, ते चेक केलं जायचं. त्यामुळं आम्हाला पण ॲश्युअर्ड राहिलं. आणि एक दिवस मला खरोखर असं संध्याकाळी पाल्पिटेशन होताना फक्त ICUला फोन केल्यावर 5 मिनटामध्ये तिथले डॉक्टर आले आणि त्यांचा असिस्टंट येऊन त्यांनी माझा ECG काढला, चेक केलं, सगळं केलं. म्हणजे इथं आल्यावर जो रिस्पॉन्स होता तो अगदी प्रॉम्प्ट होता सगळ्या डॉक्टरांचा, इथले टेक्निशियन, इथले जे इतर सगळे आहेत त्यांचा, आणि सगळ्यांचं वागणूक, कर्टसी खूप छान होती. जेवणाच्या बाबतीत म्हणाल तर जेवण, डाएट जेवण सुरुवातीला पहिले 2 दिवस तर नको नको वाटत होतं, पण नंतर त्याची सवय झाली. आणि नंतर कळलं की आम्हाला वाटायचं की चला पलीकडं जेवण, साधं जेवण त्यातलं घेऊन खावं, पण ते करणं म्हणजे आपण स्वतःला फसवणं होतं. हॉस्पिटल आल्यानंतर तर काय प्रॉब्लेमच नव्हता, पण आता 5-6 दिवस झाल्यावर ते डाएट जेवण आता खूप चांगलं लागतं आहे. आणि त्याच्यामुळं ज्यावेळी मी इथं आलो त्यावेळी माझं वजन 94-500 होतं. आज माझं आता डिस्चार्ज आज माझा होतं त्यावेळी माझं वजन 91 किलो आहे, म्हणजे 3.5 किलो वजन कमी झालं. माझा BP बऱ्यापैकी नॉर्मल आहे. आणि आल्यावर माझी स्ट्रेस टेस्ट झाली होती, त्यावेळी मी 12 मिनटं त्याच्यावर वॉक केला होता. नंतर आज माझा जो स्ट्रेस टेस्ट झाली निघताना ती 15 मिनटं मी पूर्ण वॉक केला आणि माझे रिपोर्ट बऱ्यापैकी नॉर्मल आहेत.
इथं जे डेली त्यांनी आम्हाला केलं की 2-2 पंचकर्म रोज असायचे. मग सुरुवातीला मी विचारलं की बाबा अरे आम्हाला इथं कधी वर्षातनं एकदा पण करून माहीत नाही आणि रोज पंचकर्म चालतात का. तर ते म्हणजे हे खास हार्टच्या प्रॉब्लेमसाठी डिझाईन केलेले पंचकर्म आहेत. आणि त्यात खरोखर त्यांनी जे तेल किंवा औषधं वापरत होते त्यांची जी पंचकर्मची सोय, प्रत्येकाला एक वेगळी रूम आहे, त्यात सगळं अगदी कॉट वगैरे जे तसं त्यांचं आहे. त्यांनी खूप चांगले इक्विपमेंट्स ठेवलेत आणि जे पंचकर्म करणारे थेरपिस्ट आहेत ते व्यवस्थित अगदी चांगले टेक्निशियन आहेत. त्यांना 14 वर्ष, 15 वर्ष, 10 वर्ष झालेले आहेत. त्याशिवाय त्यांना ॲवॉर्ड मिळालेले आहेत, म्हणजे एम्प्लॉई ऑफ द ॲवॉर्ड असे ॲवॉर्ड मिळालेले आहेत. आणि हे लोकंसुद्धा ज्यावेळी पंचकर्म करतात त्यावेळी अगदी बाबा दुखतंय का, बाबा जास्त प्रेशर होतं का, बाबा कमी होतं का, बाबा गरम आहे का, सगळं असं विचारून ते सगळं करत होते. म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये असं आपलेपणा जाणवत होता. त्यांनी जे काही केलं की बाबा असं हे चला करूया ठीक आहे असं नव्हतं. तर पाट्या टाकण्याचं काम नव्हतं, प्रत्येकजण करत होते. आणि इथं जे काय लॅबचे असिस्टंट आहेत किंवा इथं डॉक्टर्स आहेत आणि त्याशिवाय त्यांनी इथं फक्त हे ट्रीटमेंट न ठेवता दुपारी आम्हाला लेक्चर्स पण ठेवले होते, जे लेक्चर्स खूप चांगले होते. म्हणजे मी स्वतः हिलर आहे, काउन्सिलर आहे, पण मलासुद्धा नॉलेज जास्त मिळण्यासारखे लेक्चर्स, म्हणजे कसं जगावं, कसं वागावं, कसा विचार करावा ह्याच्यावरती त्यांनी लेक्चर्स ठेवले होते. लेक्चर्स खूप छान होते. जर कधी कोणाला काही असा हार्ट संबंधी प्रॉब्लेम असेल तर त्यांना नक्कीच यावं. पण मी इतर तरुणांना पण नक्की सूचना देईन की त्यांनी आजारी पडून हॉस्पिटलमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा इथं येऊन ट्रीटमेंट घेऊन पैसे इन्व्हेस्ट करा तुमच्या स्वतःच्या तब्येतीत, तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. धन्यवाद.